जवळपास आता 4 तास होत आलेले आहेत. आमदार रोहित पवार यांचं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या ज्या जाचक अटी आहेत त्या रद्द कराव्यात या मागणीसाठी अन्नत्याग उपोषण सुरू आहे. पंढरपूरमध्ये खरं तर हे उपोषण सुरू आहे. दादा, आता जवळपास 4 तास होत आलेले आहेत, तुम्ही बसलाय. जेवण काही केलेलं नाहीये. पहिल्यांदा तुम्ही हे अन्नत्याग उपोषण केलेलं आहे, पण अजूनही 4 तासांमध्ये सरकारकडून कुणी तुमच्याशी चर्चा केलेली आहे का? नाही, केली नाही आणि कदाचित काही आज तक करतील असं मला वाटत नाही. कारण की शेवटी सरकारच्या ह्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या त्यांना कुठेही महत्त्वाच्या वाटत नाहीत. त्यांना आत्ताचं जे इलेक्शन चाललं आहे MLCचं ते जास्त महत्त्वाचं आहे. शेतकरी इथं आत्महत्या केली काय, परिवाराला काही अडचण आली, सामान्य लोक अडचणीत आले तर या सरकारला कुठंच काही घेणं देणं नाही. त्यामुळे अजूनपर्यंत तरी कुणीही तिथं कॉन्टॅक्ट केलेला नाही. पण बघूया पुढं काय होतंय. काय मग तुमची भूमिका काय आहे? आजची रात्र तुम्ही इथंच काढणार आहात शेतकऱ्यांसोबत? मी पुढचे काही दिवस इथंच राहणार आहे. विषय एवढाच आहे की उद्यापर्यंत हे सगळं शांततेत त्या ठिकाणी होऊ शकतं आणि आम्ही आंदोलन शांततेतच करणार आहोत. पण मग लोकांनी काही विषय हातात घेतले आणि परवापासून जर महाराष्ट्रामध्ये काही वेगळं घडलं तर त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल. आम्ही सुद्धा कृषी मंत्र्यांशी संपर्क साधतोय, पण फोन काय उचलत नाहीयेत आणि त्यांच्याशी बोलणं सुद्धा होत नाहीये. खरं तर त्यांनी लवकरात लवकर याची दखल घेतली पाहिजे होती किंवा तुमच्याशी चर्चा केली पाहिजे होती. काही प्रमाणात बोलत असताना ते बोलले काही दिवसांपूर्वी की रोहित पवारजी ज्या मागण्या केलेल्या आहेत नाही तर शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत ते रास्त आहेत. पण मग त्यांना झापलेलं असावं नाही तर काहीतरी झालं असावं मला माहीत नाही. पण आता शेवटी त्यांना सुद्धा कोणातरी रिपोर्ट करायचं आहे. पण तुमचं उपोषण बघून तरी त्यांनी तुमच्याशी संपर्क साधणं किंवा चर्चा करणं. माझं उपोषण वगैरे हा विषय ठीक आहे महत्त्वाचा असला तरी शेतकऱ्याच्या मागण्या महत्त्वाच्या आहे. क्रेडिट तुम्ही घ्या, तुम्ही केलं हे दाखवा. आम्ही कुठेही क्रेडिट तिथे घेणार नाही. पण मग ह्या ज्या 2 जाचक अटी आहेत त्या काढून टाका ना, त्याशिवाय शेतकऱ्याला मदत होणार नाही. याआधी तुम्ही नाशिक किंवा अन्य भागांमध्ये आंदोलन केलं होतं कांद्याच्या प्रश्नावर. तिथं सरकारने तुम्हाला प्रतिसाद दिला होता, आश्वासन दिलेलं होतं आणि काही प्रमाणात मागण्या सुद्धा मान्य झाल्यात. पण इथे मात्र जवळपास आता सकाळपासून तुम्ही पंढरपूरमध्ये आंदोलन करताय, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सुद्धा आला, पण तरी सुद्धा सरकारी अधिकारी असतील किंवा मग प्रतिनिधी असतील का चर्चा करत नाही? अरे तिथं आक्रमक आंदोलन होतं, रस्त्यावर उतरलो होतो, रस्ता ब्लॉक केला होता. इथं शांततेचं आंदोलन आहे आणि कदाचित मी असेल, माझ्यावर बसणारे जे लोक आहेत त्यांच्या आरोग्याचा त्यांना काही घेणं देणं नसावं आणि कदाचित त्यांचं म्हणणं असावं शांततेत आंदोलन आम्हाला पटत नाही, करायचं असेल तर थोडं आक्रमकच करावं. पण तरीसुद्धा हे आंदोलन आता आम्ही करत आहोत. वाट बघूया सरकार काय करतं. तुम्ही सुद्धा रस्त्यावर उतरणार जर सरकारने ऐकलंच नाही तर? नाही, हे आंदोलन महत्त्वाचं आहे, शांततेत असावं. 16 तारखेपर्यंत इथं आपण जर बघितलं तर महिना फार पवित्र महिना सुरू आहे आणि मग 16 तारखेनंतर लोक थोडीशी इथं येणं जेव्हा कमी होतील तेव्हा मग आम्ही आक्रमक पवित्रा घेऊ. पण तुम्ही इथंच बसणार आहात? 16 लोकांना त्रास होऊ नये अशी आमची भूमिका आहे म्हणून आम्ही शांततेत या ठिकाणी घेत आहोत. सरकार या बाबतीत काय करते बघूया. सरकारला काय शेवटचं तुम्हाला आश्वासन किंवा आव्हान तुम्ही कराल सरकार? नाही, हे बघा, सरकारला आमचं एवढंच मत आहे की ही जी अट आहे जाचक आहे, 36 लाख शेतकऱ्यांना तिथं मदत होणार नाही आणि 50,000 रुपये देऊन काय करणार? ते सुद्धा OTS मध्ये तुम्ही म्हणताय वरचे पैसे तुम्ही भरा. 3 लाख 4 लाख 5 लाख रुपये कोणाचे थकीत असतील त्यांनी म्हणजे 4.5 लाख रुपये भरायचे आणि मग 50,000 मिळणार. हे कुठला न्याय आहे? आणि जे रेग्युलर असणारे जे शेतकरी आहेत आता 25, 26, 26, 27 या 2 वर्षाची अटी टाकायचं कारण काय होतं? त्यामुळे हे 2 मुद्दे अतिशय महत्त्वाचे आणि शेवटी कर्ज जे याचा इन्शुरन्सचा जो मुद्दा आहे तो तर अतिशय महत्त्वाचा आहे. 1 रुपयामध्ये तुम्हाला तिथं पीक विमा देणं हे महत्त्वाचं आहे. कारण येणारं वर्ष अतिशय कठीण आहे शेतकऱ्यासाठी. काहीच कमवणं होणार नाही, घर चालणार नाही. यामुळे कर्जमाफी ती सुद्धा सरसकट होणं शेतकऱ्याच्या हितासाठी असं आमचं मत आहे. ठीक आहे, 2017चं जे आमचं म्हणणं होतं ते 2 वेळा अधिवेशनात आम्ही मांडलं, त्याला तुम्ही कबुलीसुद्धा दिली होती आणि मग शेवटी कुठंतरी आम्ही हे आंदोलन करणार म्हणून ती गोष्ट मान्य करून तुम्ही ते 5,000 कोटी रुपये त्यात 1400 कोटी तुम्ही दिले. पण ते देणार असाल तुम्ही सांगितलं. पण आता ह्या 35,000 कोटीमध्ये तुम्ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला फसवून अटी टाकून 12,000 कोटीच्या पुढं हे काय कर्जमाफी जाणार नाही आणि कमी शेतकऱ्यांना मदत होईल. त्यामुळे 36 लाख शेतकऱ्यांचा हा प्रश्न असल्यामुळे कृपा करून तुम्ही शेतकऱ्याचं म्हणणं ऐका आणि त्यांना मदत करा. दादा, सकाळपासून तुम्ही उपोषण करताय. पवार साहेब असतील किंवा मग सुप्रियाताई असतील, यांनी काय संपर्क साधलाय तुमच्याशी? नाही, सकाळीच आमचं बोलणं झालं होतं. आरोग्याची काळजी घ्या आणि शेवटी मला असं वाटतं संध्याकाळी एकदा आम्ही तिथं बोलूच. बघा, कमिटमेंट असतं.
आता 800 किलोमीटर आम्ही चाललेलो, लोकांचं मत होतं हा काय 800 किलोमीटर चालत नसतो. आम्ही 800 किलोमीटर चाललेलो आहे. त्यानंतर हा रस्त्यावर झोपू शकत नाही, रस्त्यावर आम्ही झोपलोय. जे आमचे एक शिक्षक आहेत त्यांच्या आंदोलनामध्ये आम्ही गेलेलो आहे, विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये गेलेलो आहे, कांद्याचं आंदोलन करून रस्ते अडवले आहेत. त्यामुळे आम्ही काही करू शकतो हे मात्र सरकारने त्या ठिकाणी ध्यानात ठेवावं. इथं बसलो म्हणजे बसलो, न्याय मिळालाच पाहिजे आमच्या शेतकऱ्याची, अशी आमची भूमिका आहे. सकाळपासून वेगवेगळ्या संघटना आहेत त्या सुद्धा या ठिकाणी येत आहेत, म्हणजे हळूहळू पाठिंबा आहे तो सुद्धा आता वाढू लागलाय का? नाही, तो तर वाढणारच आहे. आज तर फक्त सुरुवात आहे. उद्यापासून तुम्ही बघा, नक्कीच मोठे नेते, सामाजिक कार्यकर्ते जे शेतकऱ्यासाठी काम करतात, लोकांसाठी काम करतात आणि सत्ताधारी काही लोक आणि खास करून विरोधातले लोक इथे येतील आणि पाठिंबा देतील, अशी आमची आशा आणि विश्वास आहे. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर जोपर्यंत संपूर्ण सरसकट कर्जमाफी केली जाणार नाही तोपर्यंत इथून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा आहे तो रोहित पवार यांनी घेतलेला आहे. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पंढरपूर.